कसं आहे की ही मुलं आहे ना, म्हणजे त्यांचे जीन्सच तसे आहेत. हं. त्यांचे आई वडील हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या निसर्गात वाढलेले आहेत. हां. त्यामुळे निसर्ग हा त्यांना इतका जवळचा आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा त्यांना एखादी वैज्ञानिक गोष्ट शिकवतायत ती कदाचित अकॅडमिक भाषेत त्यांना कळत नसेल, पण प्रॅक्टिकली ती त्यांना जास्त माहिती असते. हां, हां. आणि मला सांगायला आनंद वाटेल की बाळासाहेब खोल्लम नावाचे आमचे ज्ञानसाधना कॉलेजला केमिस्ट्री डिपार्टमेंटचे HOD होते. हं, हं. तर त्यांनी सिग्नल शाळेमध्ये एक वेल इक्विप प्रयोगशाळा सुरू केली. अच्छा. म्हणजे म्हणजे इतकं की त्या प्रयोगशाळेमध्ये ते म्हणजे आठवड्यातून 3 दिवस यायचे हां. आणि सगळे प्रयोग ते कृतिरूप करून दाखवायचे. अभ्यासक्रमातले, अभ्यासक्रमाच्या बाहेरचे. हां. मग त्यांनी स्वतः एक 10-12 लाख रुपये खर्च करून ती प्रयोगशाळा उभी केली. त्यामुळे सिग्नल शाळा ह्या ठाण्यातली एकमेव सिग्नल शाळा आहे की जिची स्वतंत्र रोबोटिक लॅब आहे. अच्छा. आणि ज्याच्यामध्ये कोडिंग शिकवलं जातं, इलेक्ट्रिशियन पॅनलिंग, हार्डवेअर, सॉफ्टवेअर सगळं शिकवलं जातं. हां. तर रोबोटिक शिकतायत आणि इंटरनॅशनल लेवलवरती रोबोटिक कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होत आहेत.